हॅलो माय यूट्यूब फॅमिली. रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? आणि मस्तच राहा. तर माझा आजचा पॉईंट आहे की टॉपिक म्हणता येईल त्याला, की आपण स्त्रिया आपला स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो. आणि प्रत्येक स्त्रियांचं हे स्वप्न असतं की समाजात माझं स्वतःचं असं अस्तित्व असावं, माझी स्वतःची ओळख असावी, घरात, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये आपली स्वतःची एक रिस्पेक्ट, एक स्वतःचं नाव असलं पाहिजे, आपल्याला सर्वांनी इज्जत दिली पाहिजे. मलाच नाही तर ते मला माहिती आहे की प्रत्येक स्त्रियांना हे वाटत असतं. आणि असं नाही की स्त्रियांना इज्जत ही फक्त तिचा नवरा वेल एज्युकेटेड आहे किंवा चांगल्या मोठ्या पदावर कामाला आहे म्हणून त्याच्याच बायकोला रेस्पेक्ट भेटणार, आपल्याला नाही. तर असं काही नसते. आणि रिस्पेक्ट, इज्जत ही आपण एखाद्याला द्या म्हणून मागून घेऊ शकत नाही ना, तर ती स्वतः आपण कमवावी लागते. आणि हे आपण कसं करू शकतो याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आपण घरात बसून का होईना किंवा बाहेर पडून काही ना काही करून आपलं एक नाव केलं पाहिजे. आपण सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे जेणेकरून की आपल्या संसाराला आपलाही हातभार लागेल. साहजिक आहे, सगळ्यांना हेच वाटत असेल. तर मग तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतात. तुम्ही जर एक उदाहरण देते, तुम्ही जर पार्लर चालवत असाल किंवा पिको फॉल किंवा आणखीनही काही टेलरिंग, काही आता भरपूर कला आहेत. आणि आजकाल प्रत्येक स्त्रियाकडे प्रत्येक कला ही आहेच. मग आता प्रत्येक पण स्त्रीच्या मनात काय विचारतो, नको आता मी पार्लर शिकली आहे तर नाही बाबा, मी पार्लर घातलेलं तर माझं पार्लर चालेल का, एवढं मी सगळं खर्च करून मग माझं पार्लर नाही चाललं तर. किंवा टेलरिंगचं दुकान, मी आता टेलरिंग शिकली पण मी एवढा खर्च करून दुकान घातलं आणि माझ्याकडे जर कस्टमरच नाही आले तर. साहजिक आहे, प्रत्येकाला हे एक छोटीशी मनात भीती कुठे ना कुठे असतेच. पण ही सर्व भीती एक साईडला ठेवून आपण, अरे तुम्ही प्रयत्न तरी करा. प्रयत्न केलं ना, आपोआप यश त्याच्या मागं येतच असतं. हो, थोडा टाईम लागेल. असं नाही की तुम्ही आज बिझनेस स्टार्ट केलात की उद्या कस्टमरची लाईनच लागणार, तर असं अजिबात होत नाही. तुम्ही कोणताही बिझनेस करा, काहीही करा, त्याला सेटल व्हायला थोडा टाईम लागतोच. पण हो, तो चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळं सर्वात आधी जो फर्स्ट पॉईंट आहे, ती मनातली भीती तुम्ही काढून टाका आणि तुम्ही सुरुवात तरी करा. सुरुवात केलं तर आपोआप होत जातं सर्व. आणि तुम्ही कमी खर्चामध्ये कसं करू शकता, जर तुम्हाला खरंच बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि तुम्ही कोणता बिझनेस करणार आहे तर तो कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही कसा स्टार्ट करू शकतात याबद्दल मी नक्कीच तुम्हाला गाईड करेल. ज्याला पण काही डाऊट असतील, शंका असतील, त्याने नक्की मला कमेंट करा, मी प्रत्येकाचा आन्सर देईल. तर दुसरा मेन मुद्दा, मनातली भीती, तो झाला. दुसरा आहे सातत्य. सातत्यसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट केला की असं नाही की चला आज मी बिझनेस घातलं की लगेच उद्या कस्टमर माझ्याकडून घेणार नाही. तुम्हाला थोडंसं सातत्य ठेवावं लागणार. 1 महिना, 2 महिने, 3 महिने. पण लगेच चल बाबा आज मी दुकानात येऊन बसले पण आज गिराईकच नाही, मग मी उद्या येणारच नाही. किंवा उद्या पण आला, 2 दिवस झाले मी येते, 8 दिवस झाले मी येते, पण कस्टमरच नाही आहेत माझ्याकडं. चल मला आता बिझनेस करायचं मूड नाही आहे, मला नाही करायचं. तर असं होत नाही. तुम्ही आता केलं आहे तर तुम्ही वाट बघा, लागेल वेळ पण येतीलच ना. अरे लोकांना माहिती तरी होऊ द्यात की अरे बाबा इथं दुकान आहे, चला आपण जाऊ. आता एक कस्टमर तुमच्याकडे आला, त्याच्यासोबत आणखी उद्या ती सांगेल, मग आणखी उद्या 2 कस्टमर तिच्यासोबत येतील, आणखी नंतर त्या दोघींसोबत आणखीन 4 कस्टमर येतील. सातत्य हे तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. दुसरी गोष्ट सातत्य. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी आहे जागासुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करा, काहीही करा, त्यासाठी तुम्हाला योग्य जागा निवडावी लागते. आता मी उदाहरण देते की तुम्ही पार्लरचा बिझनेस करताय, मग तुम्ही त्यासाठी जागा अगोदर व्यवस्थित बघितली पाहिजे. की तुम्ही आधी तो तुमचा एरिया आहे जिथं तुम्हाला असं पार्लर घालायचं आहे, तो एरिया आधी सर्व करा. त्या एरियामध्ये पार्लर आहे का, जरी असेल तर तिथे घरं किती आहेत आणि ते करून घेण्यासारखा एरिया आहे का. हो, जर करून घेणाऱ्यासारखं असेल तर तिथं ऑलरेडी एक पार्लर असेल, तुम्ही घातलं तरी तुमचं चालू शकेल. पण नाही, तिथले लोक एवढेच मिडल क्लास आहेत आणि त्या एरियामध्ये आधीच एक पार्लर आहे, ती कशी करते, तिचं रेट लिस्ट काय आहे, हे आधी तुम्ही बघा. मी असं म्हणत नाही की ती 50 घेते तर तुम्ही 30च घ्या, नाही असं नाही. तुम्ही सुरुवातीला एक 10 रुपये कमी घ्या. ती आयब्रोचे 50 घेते तर तुम्ही 40 घेऊ शकतात ना. काय फरक पडतो आहे, कस्टमरांना तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याचं आहे, ती गोष्ट आहे. त्यामुळं आधी तुम्ही जागा बघा, त्या जागेमध्ये आधी किती पार्लर आहेत. जर जास्ती असतील तर तिथे घालू नका. जिथे नाही आहे तिथं घातलं तर खूपच छान. आणि असेल, चल ठीक एखादा आहे
तरी तुम्हाला त्या जागेत घालण्याची इच्छा आहे तर काही हरकत नाही, घाला. पण थोडंसं तुमचं रेट लिस्ट जे आहे ना, एक 5-10 रुपयांनी कमी करा. मी असं म्हणत नाही की खूपच कमी करा, पण एक 5-10 रुपयांनी तुम्ही कमी करू शकताय, जेणेकरून की ग्राहक तुमच्याकडे आकर्षण होतील. आणि मेन कसं आहे, कस्टमरला ना कुठेही तुम्ही लक्षात घ्या, जिथं थोडेसे का होईना डिस्काउंट भेटतं तिथं कस्टमर आपोआप यायला चालू होतात. हां, त्यानंतर तुमचं काम जर त्यांना आवडू लागलं मग तुम्ही वाढवू शकतात ना. ते कस्टमर तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. त्यामुळं आधी घेताना थोडंच घ्या. हे झाली जागा. आणि चौथा मेन मुद्दा काय आहे, तो आपला स्वभाव. मेन स्वभावसुद्धा प्रेमळ. आता पार्लरवाल्यांचा जर बिझनेस करायचा म्हटलं ना, स्वभावाला खूपच हे महत्त्व आहे. कारण की जर तुमच्याकडे एखादा कस्टमर आला, तुम्ही त्याच्याशी प्रेमळ, आता कस्टमर म्हणल्यावर त्यांची सवय राहणारच की नाही तुम्ही कमी करा, इकडे ही तेवढी घेते, तुमचं रेट खूप जास्त आहे, असं तसं. अरे ते कस्टमर आहेत, ते बोलणारच. आता आपणच मार्केटमध्ये गेल्यावर आपण बार्गेनिंग केल्याशिवाय कोणती वस्तू घेतो का? नाही. मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर चिडचिड केली तर नको बाबा, ही तर खूपच उर्मटबाई आहे, तिच्याकडे नाही जायचं. मग तुम्ही कितीही चांगलं काम करा, पण ते कस्टमर तुमच्याकडे येणार नाहीत. तेच जर तुम्ही त्यांना प्रेमळ स्वभावाने समजून सांगितलं, नाही असं आमचं काम पण असं आहे, बघा तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही चेहऱ्यावर स्माईल, म्हणतात ना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली पाहिजे, तसंच आहे. तुम्ही जितकं शांत प्रेमळ स्वभाव ठेवाल ना, तेवढेच तुमच्याकडे कस्टमर आकर्षित होतील. आणि जर तुम्हाला आता माझं स्वतःचंसुद्धा पार्लर आहे. मी डायरेक्ट मोठं एक हाय फाय लेवलचं किंवा स्पासारखं नाही ओपन केलेलं, छोट्या प्रमाणातच केलं आहे. तुम्ही असं नाही की एकदम हाय बजेट 1,00,000, 2,00,000, 3,00,000मध्येच पार्लर सुरू करता, असं काही नाही. तुम्ही जर घरातच पार्लर तुमचं जर स्टार्ट करायचं असेल तर 20-30 हजारामध्ये सुद्धा तुमचं पार्लर ओपन होऊ शकतं. आणि दुकानामध्ये जर घालायचं म्हटलं तर एक 50 हजारामध्ये सुद्धा तुमचं दुकान छान प्रकारे ओपन होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल, ताई 50 हजारामध्ये दुकानामध्ये कसं ॲडजस्ट होईल, कसं काय, काही पण सांगतात. तर तसं नाही. आता मी स्वतः पार्लर घातलं आहे, 50,000 मी तुम्हाला सांगते आहे, पण त्याच्या आतमध्येच माझं बजेटमध्ये माझं पार्लर ओपन झालेलं आहे. तुम्हाला जर नक्की इच्छा असेल ना, त्या ताईंनी 50,000त कसं पार्लर घातलं आहे, कसं काय शक्य आहे, काही पण ताई सांगते तर नाही. तुम्हाला जर माझं पार्लर बघायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि सांगा, ताई कसं 50,000मध्ये आपण पार्लर ओपन करू शकतो. तर मी माझा पार्लरचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, तुम्हाला दाखवेल. मी जे माझ्या पार्लरमध्ये सामान घातलं आहे त्याचा रेटसुद्धा सांगेल तुम्हाला. आणि मग तुम्हीच ठरवू शकता ना, हो की खरंच आपण सुद्धा ह्या एवढ्या कमी बजेटमध्ये पार्लर ओपन करू शकतो. त्यामुळं खूप शांत स्वभाव, सातत्य आणि मेन प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिकपणाने जेही काम कराल ना, त्यात यश हे तुम्हाला भेटणारच. त्यामुळे प्रामाणिकपणा खूप गरजेचं आहे. आणि चांगली क्वालिटी, मेन म्हणजे क्वालिटी तुमची चांगली असली पाहिजे. क्वालिटी जर चांगली असेल ना, कस्टमर बरोबर तुमच्याकडे आकर्षित होणार. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की सांगा, नक्की कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय नक्की देईल. तुम्हाला काही डाऊट असेल कोणत्याही बिझनेसबद्दल किंवा तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर सांगा, मी नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. थँक्यू.